कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची 1.5 लाखांची कर्जमाफी होणार। फक्त या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा फायदा होणार। पहा जिल्हे व गावांची यादी। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली। आता तुम्हाला 50,000 रुपये नाही तर 1.5 लाखांची कर्जमाफी। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या जवळपास 93 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक मोठा ऐतिहासिक दिलासा या ठिकाणी आता म्हणावा लागेल। कर्जमाफीचा अधिकृत जी.आर. शासनाने अखेर आता काढून टाकलाय। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तसेच भावनिक वादळानंतर शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून अधिकृत जी.आर. या ठिकाणी आता काढण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने 93 लाख शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण जी.आर. या ठिकाणी काढण्यात आलाय। शासन निर्णय काढण्यात आलाय। या जी.आर. मुळे अक्षरशः कोट्यावधी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आता मोठा बदल या ठिकाणी होणार आहे। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगणार आहे की या कर्जमाफीच्या जी.आर. मध्ये नेमकं कोणकोणत्या मोठ्या 3 आनंदाच्या घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेत। सध्याला जे काय अधिवेशन या ठिकाणी सुरू करण्यात आले त्या अधिवेशनामध्ये 3 मोठ्या घोषणा या ठिकाणी कर्जमाफी बद्दल आता कोणकोणत्या करण्यात आलेत ज्या तुम्हाला लवकरात लवकर माहिती असणं आवश्यक आहे। पण महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे कर्जमाफी नेमकं सरकारने कोणासाठी करण्याचं ठरवलंय। 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारने सांगितलंय नियमित कर्ज भरणारे शेतकरी तसेच थकीत कर्ज असलेले शेतकरी आणि पुनर्गठन असलेले शेतकरी या लाभापासून आता वगळले जाणार आहेत। आता वगळले जाणार आहेत का आणि सरकारने पुनर्गठन करायला तुम्हाला सांगितलंय का? या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजावून आता सांगणार आहे। जी.आर. मधील अधिकृत माहितीसह तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी सांगणार आहे की कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे, कोणाला कर्जमाफीचा जास्त फायदा होणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून जास्त कर्जमाफ तुमचं व्हावं यासाठी काही सोप्या टिप्स देखील आता व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यामुळे अगदी 1 मिनिट सुद्धा या ठिकाणी स्किप करू नका। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्र राज्यातील शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी ही केवळ दिलासादायक बातमीच नाही तर अत्यंत महत्त्वाचा निर्णय, मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्र शासनाने तुम्हाला आठवत असेल मागच्या महिन्याच्या या ठिकाणी बरोबर आता लक्षात ठेवा तुम्हाला मागच्या महिन्यात 1 तारखेला जी.आर. या ठिकाणी काढण्यात आला होता। यामध्ये अतिवृष्टीमध्ये ज्या काही शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी नुकसान झालंय तुम्हाला आठवतंय का? बघा मागच्या वर्षी 2025 मध्ये सप्टेंबर मध्ये जे काय तुम्हाला पावसामुळे नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सरकारने आता कर्जमाफ सर्वांना पहिल्यांदा करण्याचं ठरवलंय। आता याबद्दल सुद्धा एक मोठा निर्णय शासनाने घेतलाय। त्याचबरोबर जी.आर. मध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी आता कर्ज घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचा प्रकार कोणता कोणता आहे बघा। या ठिकाणी पीक कर तुमचं चालू आहे का, थकीत कर्ज तुमचं असो किंवा पुनर्गठित असो, या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा या ठिकाणी आता म्हणावा लागेल। आता या जी.आर. मधील सर्वात मोठा तात्काळ दिलासा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलाय। यामध्ये खरीप 2025 पर्यंत म्हणजेच सरकारच्या माध्यमातून जी.आर. मध्ये स्पष्टपणे आता नमूद करण्यात आलंय तुमचे पीक कर्ज वसूल अजिबात या ठिकाणी केले जाणार नाही। म्हणजे 2025चं तुमचं अजिबात कर्ज या ठिकाणी माफ होणार नाहीये का हे सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे। 2021, 2020, 2022, 2023, 2024 आता फक्त याच वर्षाचं कर्ज तुमचं जर काढलं असेल तर तुमचं कर्ज या ठिकाणी आता माफ होणार आहे। तुमचे पीक कर्ज वसूल या ठिकाणी अजिबात केले जाणार नाही असं सरकारने बँकांना आदेश दिलेत। म्हणजे कुठलीही बँक प्रतिनिधी किंवा माणूस तुमच्याकडे इथून पुढे आता 1 महिना तरी अजिबात या ठिकाणी पाठवणार नाही आहेत असं सरकारने निर्णय घेतलाय। पहिला निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलाय। अशा प्रकारचे 3 निर्णय, शासन निर्णय कर्जमाफीबद्दल कोणते आलेत ते तुम्हाला समजावून या ठिकाणी आता सांगणार आहे। तुमचे कर्ज आता किती लाख माफ होणार आहे हे आता सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे। सरकारच्या माध्यमातून जी.आर. मध्ये आता स्पष्टपणे आता माहिती देण्यात आल्या। राज्य शासनाने स्वतः सांगितलंय सध्याची 2025 या मागच्या वर्षामध्ये अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय फक्त त्या जिल्ह्यांची एक वेगळी यादी या ठिकाणी करण्यात आल्या। त्यांना दिलासा देण्यासाठी कर्जाची वसुली तात्काळ थांबवण्यात आल्या।
पण शेतकरी मित्रांनो, इथे एक मोठा संभ्रम झालाय। राज्य सरकारने एकीकडे कर्ज वसुली थांबवल्या, दुसरीकडे पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची संधी तुम्हाला दिल्या का? नेमका हाच प्रश्न आहे की तुम्ही कर्जमाफीची वाट या ठिकाणी पाहत आहात। वसुली नाही म्हणून थांबवायचं का? पुनर्गठन करून घ्यायचं का? पुनर्गठन केल्यास कर्जमाफ होईल की नाही, हा प्रश्न तुम्हाला पडलाय। आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेमकं कोणाची कर्ज वसुली या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून थांबवण्यात येत आहे? तुम्ही आता या ठिकाणी कन्फ्यूज असाल की किती लाखांची कर्जमाफी नेमकं सरकार तुमची करेल, कोणाचं कर्जमाफ होईल, आणि नेमकं आता या ठिकाणी आधी 2020 पासून कर्ज या ठिकाणी तुम्ही जर आता काढलेलं असेल तर त्यांची या ठिकाणी माफ होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे पुढे सांगणार आहे। तुम्ही काय करायचं, व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत या ठिकाणी बघायचा आहे। बघा, GR मध्ये सांगितलंय पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी या ठिकाणी सरकार करणार आहे। पण याच्यात एक अतिशय महत्वाची अट सरकारच्या माध्यमातून घालण्यात आल्या, ती म्हणजे जर ही अट तुम्ही पूर्ण नाही केली तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी रद्द सुद्धा आता होऊ शकतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, ती अट नेमकी कोणती आहे आणि ती अट सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून पुढील भागामध्ये सांगणार आहे। तुम्ही पात्र आहात की नाही लगेच तुम्हाला या ठिकाणी पुढे चेक करून सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही कर्ज वसुली स्थगिती कोणत्या शेतकऱ्यांची केलेली आहे हे आता आधी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे आता समजावून सांगतो। बघा, ज्या ज्या भागामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आता अतिवृष्टी या ठिकाणी 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी म्हणून पंचनामे शेतामध्ये जाऊन या ठिकाणी मागच्या वर्षी घेतलेले आहेत, ज्यांना अनुदान वाटप त्या ठिकाणी झालंय, फक्त त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार करणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी वसुली स्थगितीची संधी या ठिकाणी सध्याला मिळाल्या। ज्या भागात अतिवृष्टी नसेल, ज्या क्षेत्रामध्ये आता 33% जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नसेल, तर त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून आता केली जाणार नाही का, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले, रब्बीचे अनुदान मिळते, अशा सर्व शेतकऱ्यांचं पीक कर्ज या ठिकाणी मागायला बँका इथून पुढे येणार नाहीत। त्यांना तात्काळ या ठिकाणी आता त्यांच्या बँकेतील कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। असे कोणते 12 जिल्हे निवडलेत ज्या 12 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये सर्वात जास्त नुकसान त्यांचं झालंय? मग ते आता कर्ज तुमचे सहकारी बँका असू द्या किंवा राष्ट्रीयकृत बँका असू द्या, तुम्हाला वाटत असेल जुन्या आठवणी तुम्हाला आठवत आता करून द्यायचं म्हणलं तर या ठिकाणी जर आता सरकारने ठरवलं की सरकार काय म्हणतंय की सोशल मीडियावर अपवाद या ठिकाणी जोरदार पसरू लागलेत की सरकारने काय नियम बदललेत, त्यामुळे शेतकरी नाराज झालेत, आंदोलन झाली, शेतकऱ्यांचे मोर्चे झाले। यावेळी शासनाने आता पूर्ण निर्णय स्पष्टपणे तुम्हाला सांगूनच टाकलाय की आता नियम राज्य शासनाच्या दुष्काळी सदृश परिस्थिती किंवा अतिवृष्टी सदृश परिस्थितीमध्ये बंधनकारक या ठिकाणी केलेत। पीक कर्जाची वसुली थांबवणे आणि त्या जिल्ह्यातील आता त्या ठिकाणी पिकांचं पुनर्गठन करणे हे काय नियम आहेत तर ते सरकारला करावेच लागतील। हा मुख्य प्रश्न शेतकऱ्यांनी असा केलाय की आता पुनर्गठन आता करायचं की 1 वर्ष पीक कर्ज या ठिकाणी आहे तर ते भरायचं नाही, तर कर्जमाफीची वाट तुम्ही पाहायची आहे का? तर यावरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता काय सांगितले बघा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मे महिन्यापासून कर्जमाफीला सुरुवात होईल। मे जून असं 2 महिने कर्जमाफीसाठी असतील। म्हणजे आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्याचे 18 जिल्ह्यांचे 2 गट तयार करण्यात आलेत। प्रत्येक महिन्याला 12 जिल्ह्यांची आता कर्जमाफी होईल अशा प्रकारचं या ठिकाणी आश्वासन सुद्धा देण्यात आल्याचं बोललं जातंय। मग शेतकरी मित्रांनो, पुनर्गठन केल्यानंतर काय होणार? तुमच्या आता अल्प मुदतीचे कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म लोन जे काय आहे तर ते दीर्घ मुदती जाते का? तुम्ही चालू शेतकरी म्हणून गणले जाईल का? चालू शेतकरी सरसकट कर्जमाफी जून महिन्यामध्ये होईल का? सध्या तरी या ठिकाणी असे प्रश्न आता उपस्थित होते। GR मध्ये शासनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे गरीब शेतकऱ्यांनी मोठे धनदांडगे शेतकरी यामधला फरक आता स्पष्टपणे आता करायला सुरुवात केली। या ठिकाणी समिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून नेमलेल्या आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुनर्गठनच्या योजनेत सर्वात लाभ भेटणार आहे, त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित या ठिकाणी आता कोणी सुद्धा राहणार नाही। मग नेमकं कोण या कर्जमाफीपासून बाजूला राहणार आहे? या ठिकाणी कोणी सुद्धा राहणार नाही का? परंतु असे पण काय या ठिकाणी 16 लाख शेतकरी आहेत जे कर्जमाफीपासून आता फायद्यापासून ते वंचित या ठिकाणी राहणार आहेत। मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य शासनाने नेमके नियम या ठिकाणी काय लावलेत या मागची एक गोष्ट तुम्ही समजून घ्यायचं आहे। राज्य शासनाकडून सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी अजिबात होणार नाही। GR मध्ये स्पष्टपणे म्हणलंय की पूर्वीच्या अनुभवानुसार मोठे मोठे लोक, गाड्यावाले लोक, बंगल्यावाले लोक, टॅक्स भरणारे लोक, पगारदारी लोक
अशा लोकांचं कर्जमाफ अजिबात होणार नाही। त्यामुळे जे शेतकरी टॅक्स भरतात, मोठे शेतकरी आहेत, पैसेवाले आहेत, फ्लॅटधारक आहेत, धनदांडगे शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही। तुम्ही वाट अजिबात बघू नका, या ठिकाणी असं सांगण्यात आलंय। मग प्रश्न असा निर्माण होतोय की कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होणार आहे? मोठ्या शेतकऱ्यांसाठी पुनर्गठन करण्याची संधी आहे का? कारण त्यांची कर्ज जे आहे तर या ठिकाणी माफ होणार नाहीये का? हा एक त्या ठिकाणी एका वर्षासाठी कर्ज वसुली स्थगितीचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो? आपले कर्ज पुनर्गठन करून नियमित लाभ या ठिकाणी घेता येऊ शकतो का? याचा अर्थ असा स्पष्ट होतोय की आता गरीब, अल्पधारक आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी यावेळी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। आता तुम्हाला जर खरंच कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी आता येत असेल तर तुम्ही पुनर्गठनाच्या भानगडीत शेतकरी बांधवांनो अजिबात पडू नका। शेतकरी बांधवांनो, आता सामान्य गरीब शेतकऱ्यांचे नाही तर नेमकं कोणाचं कर्ज सरकारने माफ करण्याचं ठरवलंय हे आता स्पष्टपणे तुम्ही ऐकायचं आहे। आपण जे सर्वसामान्य शेतकरी आहोत, ज्यांना कर्जमाफीची खरं या ठिकाणी गरज आहे, त्यांची पुनर्गठनाचा अजिबात विचार सुद्धा करू नका। तुमचे पीक कर्ज सध्या जे चालू आहे तर ते पुनर्गठन या ठिकाणी करू नका। जर तुम्ही पुनर्गठन केले तर आता कर्जमाफी सरकारने करण्याचं जर ठरवलंय तर राज्य शासनाची घोषणा आहे 30 जूनच्या आतमध्ये सर्व जिल्ह्यातील आता शासनाच्या घोषणेनुसार तुमचं थकीत कर्ज या ठिकाणी माफ केलं जाईल। थकीत मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी सर्वात जास्त शक्यता कमी आहे। त्यामुळे सर्वांना आता या ठिकाणी सांगितलंय की पुनर्गठनाचा अजिबात कोणी सुद्धा विचार करू नका। लक्षात ठेवा, ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे, जे शेतकरी गोरगरीब आहेत, गरजू आहेत, त्यांना उत्पन्न या ठिकाणी कुठल्याही स्त्रोतमध्ये नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी पुनर्गठनीच्या भानगडीत त्या ठिकाणी न पडता चालू कर्ज स्थिती ठेवण्याची आता वाट पाहावी। राज्य सरकारने कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध करण्याची तारीख या ठिकाणी आता प्रत्यक्षपणे जाहीर केलेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आता ज्या याद्या आहेत तर त्या एप्रिल मे पर्यंत पूर्ण सर्वांना याद्या तयार होतील, पण या यादीमध्ये तुमचं नाव नसेल का असेल हे ओळखायचे कसे? एक गुपित माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। लक्षात ठेवा, कर्जमाफीसाठी पात्र तुम्ही ठरणार आहे का नाही, कर्जमाफीची निकष तपासणी राज्य शासनाकडून मोठ्या शेतकऱ्यांबाबत चौकशी सुद्धा या ठिकाणी आता करायला सुरुवात केल्या। आता ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत नोकरी, पगार, टॅक्स भरणे किंवा मोठी जमीन, फ्लॅट, गाड्या या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत। जे शेतकरी आता या निकषामध्ये बसतील, जे शेतकरी कर्जमाफीमध्ये येऊ शकणार नाहीत, आता ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे ते केवळ शेतकरी अवलंबून राहतील, टॅक्स भरत नाहीत, त्यांना या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे। आता या ठिकाणी पुढे सांगणार आहे कर्जमाफीची वेळ सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आता मे 2 त्या ठिकाणी बघा, जून 2 महिने म्हणजे जून महिन्याच्या या ठिकाणी मे आणि जून 2 महिने या ठिकाणी कर्जमाफी चालणार आहे। 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा अंतिम निर्णय या ठिकाणी अंमलबजावणी सर्वांची केली जाईल असं सरकारने सांगितलंय। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी केवळ 30 जून 2026च्या आतमध्ये वाट पाहायची आहे। खरं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे, राज्य शासनाकडून योग्य तो निर्णय लवकरच जाहीर होणार आहे। कर्जमाफीचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी आता लवकरच मिळणार आहे। पुनर्गठन करायचे, त्यामुळे आता तुमच्यामुळे नुकसान होऊ शकते। तुम्ही एकदा स्पष्टपणे या ठिकाणी पुन्हा एकदा करतोय, जर तुमचे कर्ज थकीत असेल किंवा तुम्ही जे पुनर्गठन करून ठेवले असेल तर ते कर्ज पुन्हा चालू होईल आणि एकदा का कर्ज चालू झालं तर तुम्ही नियमित कर्ज भरणारे शेतकरी म्हणून गणले जाल आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी या कर्जमाफीच्या मूळ निकषातून या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बाहेर काढले जातील किंवा त्यांना प्रोत्साहन पण अनुदान मिळेल, जी रक्कम कर्जमाफीच्या तुलनेत खूप कमी आहे। या ठिकाणी ज्यामुळे शेतकऱ्यांचे जे कर्ज थकीत आहे त्यांची पुनर्गठन करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, तुम्ही कर्जमाफीच्या यादीत त्यामुळे येणार नाही। त्यामुळे लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी GR मधील 3 मुख्य आनंदाचे बिंदू आहेत। ते म्हणजे सरकारने तुम्हाला सांगितलंय आता कर्ज वसुली थांबली, 2 आता पुनर्गठित करण्याची संधी तुम्हाला मिळेल, 3 महत्वाचे म्हणजे थकीत, पुनर्गठित तसेच नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना या लाभासाठी पात्र सरकारच्या माध्यमातून ठरवलं जाणार आहे। माझा अंतिम उद्देश तुम्हाला तेच राहील की तुम्ही गरीब, अल्पभूधारक शेतकरी असाल, तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफीची अपेक्षा जास्त असेल तर तुम्ही पुनर्गठित करण्याच्या भानगडीत पडू नका। या ठिकाणी मार्च महिना तर गेला, मे जून आता या ठिकाणी 3-4 या ठिकाणी पुढचे महिने आहेत, तर ते चौकशी करून तुमची कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत यामध्ये सर्वात पहिल्यांदा कर्ज या ठिकाणी तुमचं माफ होण्याची शक्यता आहे। ज्यामध्ये मागच्या वर्षी नुकसान जास्त झालंय
तर ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, बुलढाणा, या ठिकाणी लातूर, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या जिल्ह्यांची आता निवड करण्यात आल्या. परभणी, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हे जिल्हे शेतकऱ्यांचे आहेत. यांचं कर्ज सर्वात पहिल्यांदा माफ होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या. शेतकरी बांधव कर्जामुळे भरपूर या ठिकाणी आता कर्जमाफीमुळे भरपूर खुश झालेत. कारण सरकारच्या माध्यमातून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा असं दिलासा देण्याचं ठरवलंय. जे थकीत कर्ज आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी 2 लाखांची कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने एकंदरीत घेतलाय. आता सगळ्या बाजूने विचार केला तर सर्व शेतकरी बांधव 30 जूनच्या आतमध्ये आता खुश होणार असल्याची मोठी माहिती समोर